रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. मागच्या सत्रापासून आपण योगारूढ सिद्धाचे गुणविशेष आणि त्याची स्थिती ही आपण पाहत आहोत. माऊली अतिशय सुंदर ओव्यांमध्ये अशा सिद्धांची काय स्थिती असते आणि त्यांचे गुण कसे असतात हेचं वर्णन करत आहेत. पुढच्या ओव्यांमध्ये देखील हेच वर्णन सुरू आहे. आपण त्याचे चिंतन करूया. पुढची ओवी आहे 94. तेथ सुहृदय आणि शत्रू का उदासू आणि मित्रू, हा भावभेदू विचित्रू कल्पू कैसा, तया बंधू कोण काह्याचा, द्वेषीये कवणू तयाचा, मीच विश्वे ऐसा जयाचा बोधू झाला. इथे माऊली म्हणतात की हा जो योगारूढ सिद्ध आहे त्याला अवघे विश्वची माझे घर ही स्थिती झालेली असते आणि विश्वातील सर्व सजीव निर्जीव वस्तू हे त्यांना यांच्याशी ते तादात्म्य पावून गेलेले असतात. स्वतःच्या अस्तित्वामध्ये असलेले जे शिवतत्व आहे तेच सर्व ठिकाणी भरलेले आहे आणि ते पूर्ण उरले आहे. ही जाणीव आणि ही अवस्था त्यांच्या चित्ताची असते. त्यामुळे त्यांना कुणाचाच द्वेष नसतो. कोणीही त्यांचा सुहृदय म्हणजे कोणी मित्र किंवा शत्रू असं कोणी नसतो. ते कुणाच्या बाबतीमध्ये उदास नसतात किंवा कोणीही त्यांना स्वतःचा अतिनिकट असा देखील नसतो किंवा कोणी दूर किंवा जो त्यांच्या विचाराशी सहमत जरी नसला तरी त्यांच्याबद्दल त्यांना कुठलाही अपपर भाव हा नसतो. कुठलाही भावभेद हा उरत नाही, कारण भाव असणे किंवा भेद करणे हे बुद्धी आणि मन यांचं कार्य आहे. आणि ते अहंकारयुक्त बुद्धी जेव्हा असते तेव्हा तिथे कुठलाही भाव हा प्रस्थापित होत असतो किंवा कुठलाही भेद हा निर्माण होत असतो. तर मन, चित्त, बुद्धी, अहंकार या मनोमय कोशाचा जेव्हा लय होतो अशा ठिकाणी हे भाव आणि भेद कुठेच उरत नाहीत. त्यामुळे ते कुणाचा द्वेष करत नाहीत. ते म्हणतात कुणाचा द्वेषिया कवनू तयाचा आणि बंधू कोण कायाचा. बंधूही नसणार, त्यामुळे आप्तही नसतो आणि द्वेषही नसतो. अशा एका निर्लेप अवस्थेमध्ये हा योगारूढ सिद्ध नेहमी असतो. मग तयाचिये दिठी अधोत्तम कैसे किरीटी, काय परिसाचिये कसवटी वानिया कीजे. इथे अतिशय गूढ अशा ओवीमध्ये माऊली म्हणतात की मग तयाचिया दिठे अधोत्तम कैसे असे किरीटी. किरीटी म्हणजे द्वादशांत मंडल. इथे द्वादशांत मंडलामध्ये शिवशक्ती ही नेहमी सदैव वास करून असते आणि हे प्रत्येक व्यक्तीच्या मस्तकी हे द्वादशांत मंडल असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त रूपानं शिव आणि शक्ती यांचा वास असतो. त्यामुळे जर कुणालाही वेगळं समजायचं असेल किंवा अधोत्तम हा शब्द वापरला, कोणी जर उत्तम असा जर ठरवायचा असेल किंवा कुणाला अधम म्हणजे पापी किंवा नीच दर्जाचा असा समजायचा असेल तर हे खूप अवघड आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या शिरावर हे शिवशक्ती तत्व आहेच. त्यामुळे आपण शिवशक्ती तत्वाला उत्तम किंवा अधम म्हणू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही मनुष्याला उत्तम किंवा अधम म्हणणं हे त्या योगारूढ असं सिद्धाला त्याच्याच्यानं हे होत नाही. तो असं करत नाही. त्यामुळे हे वर्गीकरण करणंच किती चुकीचं आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण माऊली देतात की जर वाणी जो आहे काय परिसाची कसवटी वाणी कीजे. समजा वाणी जर म्हटला की मी परिसाचीच कसवटी करणार. परिस हा कुठल्याही लोखंडाला किंवा हीन धातूला सुवर्णामध्ये रूपांतरित करतो. हे परिसाचं महत्त्व आहे. पण जर वाणी जर म्हटला की मी या परिसाचीच कसोटी घेणार म्हणजे हा खरंच सुवर्ण करू शकतो की नाही याचीच कसोटी जर मी घेतली तर ते मूर्खपणाचं नाही का. तो कशी परिसाची कसोटी घेणार जोपर्यंत तो कुठलाही त्याला धातू नाही लावून पाहणार. आणि कसोटी झाल्यानंतर ते सुवर्णच बनणार म्हणजे सुवर्ण हेच ते कसोटी झाली. पण जर वाण्याच्या मनामध्ये असं आलं की चला आपण परीस हा खरा आहे की खोटा आहे ही कसोटी जर घ्यायला लागेल तर ते अविद्येचं लक्षण आहे. तसेच कुठल्याही व्यक्तीला अधम म्हणणे किंवा कुठल्याही व्यक्तीला उत्तम म्हणणे हे देखील एका अविद्येचं लक्षण आहे. कारण सर्वांमध्ये शिवतत्व हे भरलेलं आहे. ते जैशी निर्वाण सुवर्णुची करी, तैशीच जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतरी.
जसा परिसानं स्पर्श केल्यानंतर कुठलाही हीन धातू हा सुवर्णामध्ये रूपांतरित होतो आणि ते सुवर्ण हेच परिसाची कसोटी बनून सिद्धता त्याची दाखवते की हा परिस खरंच सिद्ध आहे, याच्यामुळे धातूचं रूपांतर होऊ शकतं. तैसी तयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर. अशा जो योगारूढ सिद्ध असतो त्याची बुद्धी ही सर्वत्र समभावामध्ये असते आणि हेच त्याच्या बुद्धीचं जी ऋतंभरा प्रज्ञा रूपामध्ये झळकत असते, ही त्याची कसोटी आहे, ही त्याच्या बुद्धीची कसोटी आहे की ती सदैव ऋतंभरा प्रज्ञा रूपामध्ये असते आणि सदैव सर्वांना समभावामध्ये पाहते. ते जे विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनाणे आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वहाच न झकवे येणे आकार चित्रे. इथे माऊली सांगतात की सोन्यापासून विविध प्रकारची अलंकार निर्माण होतात, वस्तू निर्माण होतात, पण मूळ धातू हा सुवर्णच असतो. तसा निरनिराळ्या रूप आणि गुणांमध्ये व्यक्ती या पूर्ण जगामध्ये फिरत असतात, पण त्यांच्यामध्ये सर्वात्मक असा शिवतत्व भरलेला आहे आणि हे तो सिद्ध नेहमी जाणत असतो. त्यामध्ये परब्रह्माचेच रूप तो असे पाहतो. त्यामुळे हे तत्व ज्याला समजलं आहे, हा जो जाणून वागत आहे आणि तो अशा चित्तामध्ये स्थिर झाला आहे, तो कुठल्याही निरनिराळ्या चित्रांना किंवा दिसणाऱ्या विविध गोष्टींना वेगळं पाहत नाही, तो एकात्म भावानं पाहतो. जसं आभाळामध्ये पुष्कळशी ढगं आल्यानंतर एक प्रकारची आकाशचित्र तयार होतात. काही ढगांवर सूर्यांची किरणं पडतात, काही सोनेरी दिसतात, पण ते काही ॲक्च्युली सोन्याचे नसतात, काही काळे दिसतात ढग. तर ही आकाशचित्रे येतात आणि विरून जातात. तसंच माणसाचं देखील आहे. माणूस विविध रूपानं आपल्यासमोर येत असतो, कोणीही व्यक्ती, पण त्याचं ते नित्यभाव नसतं हे लक्षात घेऊन आणि त्यामध्ये नित्य काय आहे तर नित्य हे फक्त शिवतत्व आहे. हा सिद्ध अशा रूपानं प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो आणि व्यक्तिपरत्वे त्याचं मत कधीही बदलत नाही. त्यामुळे तो सर्वत्र सम्यक दृष्टीनं सम्यक बुद्धीनं पाहत असतो. पुढे माऊली अजून एक सुंदर उदाहरण देतात. धापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंघ सृष्टी परी तो एक वाचुनी गोठी तुझी नाही. ऐसेनी प्रतिती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे. इथे माऊली म्हणतात की जर एखादा कपडा आहे, एखादा समजा रुमाल आहे, तर त्या रुमालावर निरनिराळ्या डिझाईन काढलेली असते, निरनिराळे रंग असतात. तर त्यामध्ये प्रत्येक रंगाला प्रत्येक डिझाईनला जर आपण वेगळं पाहत गेलो तर त्यामधलं एकरूपत्व आपल्याला दिसत नाही. आपण रुमाल एकच आहे, पण जर त्याला आपण त्याच्या डिझाईननुसार वेगळं पाहायला लागलो किंवा त्याच्या रंगानुसार त्याला आपण वेगळं ठेवायला लागलो तर ते अज्ञानाचं लक्षण आहे. कारण त्यामध्ये जो धागा आहे, त्यामध्ये जे कापड आहे, जे तंतू आहेत, ते एकाच कापसाचे बनलेले आहेत. त्यामुळे सिद्ध जो असतो तो त्यामधल्या जे तंतू आहेत, जे कापसाचे तंतू आहेत त्यांच्याकडे पाहतो, त्याचं लक्ष त्याच्याकडे असते. वरपांगी दिसणाऱ्या विविधतेकडे त्याचं लक्ष नसते. हे उदाहरण माऊली इथे देऊन सांगतात की अशा प्रकारच्या ज्ञानातून हे जे तत्व त्याला समजलेलं असते त्यामधून एक समबुद्धी झालेली असते, जी ऋतंभरा प्रज्ञा या रूपामध्ये कायम विलसत असते. असा जो योगारूढ सिद्ध आहे, जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो. जयाची संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. असा जो सिद्ध आहे तो खरा तीर्थ आहे. तीर्थ म्हणजे आपण विविध देवदेवतांची तीर्थक्षेत्र असतात, त्यांचा तिथे वास असतो, म्हणून आपण तीर्थयात्रा वगैरे करतो. पण असा जो योगारूढ सिद्ध आहे, जो समबुद्धीनं प्रज्ञेमध्ये स्थित आहे, तो स्वतःच तीर्थांचा राजा आहे.
म्हणजे तो वैश्विक ऊर्जेचा एक परिपूर्ण रूप आहे. आणि त्याच्या संगतीमध्ये जर आपण आलो तर भ्रमित झालेले किंवा ज्यांच्या अ, बुद्धीच्या अतिवापरामुळे किंवा बुद्धीच्या चुकीच्या वापरामुळे जे योगपथावरून दूर गेलेले आहेत, असे लोक योगपथावर पुन्हा येतात. जयाची संगे ब्रह्मभाव भ्रांतासी, जे ज्यांना भ्रांती दर्शन झालेलं आहे, जे कन्फ्युजनमध्ये आहेत, शब्द आणि बुद्धी यांचा जर अविवेकानं वापर झाला तर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये माणूस हा भलतीकडे जायला लागतो आणि तो या पथावरून किंवा या रस्त्यावरून दूर हटला जातो योगसाधनेच्या. त्यामुळे जर असे सिद्ध त्याच्या संगतीमध्ये आले किंवा अशा संतांचा सहवास झाला तर त्याची बुद्धी आणि चित्त हे योग्य ठिकाणी होऊन त्याची साधना देखील योग्य रीतीनं व्हायला लागते. जयाचिये बोले धर्मूजिये, दिठी महासिद्धते विये, देखे स्वर्ग सुखादी ये, खेळू जयाचा. जो असा सिद्ध जो बोलतो तो फक्त धर्मवाक्यच असतो, तो स्वधर्माला दृढ करत असतो. म्हणूनच श्रीकृष्ण देखील म्हणतो ना की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होतो. श्रीकृष्ण हा योगेश्वर आहे, तो सिद्धयोगी आहे आणि तो विविध रूपांमध्ये जन्म घेतो. म्हणजे ही जी वैश्विक शक्ती आहे ती धर्मरक्षणार्थ विविध लोकांच्या रूपानं, विविध संत महात्म्यांच्या रूपानं पृथ्वी तलावर येते आणि धर्म जो आहे, स्वधर्म आहे, त्याचं रक्षण करत असते. दिठी महासिद्धते विये, त्याची जी दृष्टी असते ती जिथे जिथे पडते तिथे ती जागा सिद्ध होऊन जाते, तिथे महासिद्धी प्रगट होते. जसे अष्टसिद्धी असतात असे सिद्ध हे अष्टसिद्धीनं युक्त असतात, पण ते स्वतःच्या स्वार्थाकरता या सिद्धींचा उपयोग कधी करत नाहीत. स्वर्गाचे सुख देखील त्याला तुच्छ असते. म्हणजे स्वर्गाचे सुख हे शारीरिकरित्या आहेत. जेव्हा देहाभिमानच नाही राहिला, जेव्हा देहाकरता काही करायची वृत्तीच नाही आहे, तिथे स्वर्गसुखाला काही महत्त्वच नसतं. त्यामुळे भौतिक गोष्टींना ते अजिबात महत्त्व देत नाहीत. अशा सिद्धाला जर आपण सहज जरी आठवण केली, माऊली म्हणतात विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू अथे. माऊली म्हणतात की जर सहज जरी आपण अशा सिद्धाची आठवण केली किंवा आपल्या चित्तामध्ये हा सिद्ध स्थिर झाला, या सिद्धाची जी ऊर्जा आहे ती जर स्थिर झाली तर मग आपलं देखील कल्याण होऊनच जाणार ना त्यामध्ये. आस्तया ते प्रशंसिता लाभू अति, याच्यापेक्षा अजून दुसरा लाभ काय असणार जर आपण त्याची प्रशंसा करायला लागलो. जसं आता आपण ज्ञानदेव माऊलींचं जे ज्ञान आहे ते प्रशंसा रूपानं श्रवण मनन चिंतन करत आहोत. हा देखील एक खूप चांगला योग आहे की ज्ञानेश्वर माऊलींसारख्या महात्म्याची सतत चिंतन करणे, त्यांच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे यथाशक्ती, हे देखील त्यांच्या जवळ जाण्याचा, त्यांचा आशीर्वाद घेण्याचं एक फार मोठं साधन आहे. पुढे माऊली म्हणतात पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपणू असे अखंडित. हे अतिशय सुंदर ओवी आहे. माऊली म्हणतात की असा योगारूढ सिद्ध हा आत्मभावामध्ये सदैव स्थिर आहे आणि ही एक अखंड अवस्था आहे. जसा सूर्य हा दिवसात असतो पण रात्री दिसत नाही, ही अवस्था काय आहे? ही अवस्था आपल्याला पृथ्वीवरून जाणवते, कारण पृथ्वी फिरत असते. पृथ्वी फिरत असताना जेव्हा पृथ्वीवरचा काही भाग जेव्हा सूर्यापासून दूर जातो तेव्हा तिथे रात्र होते. पण जर आपण पृथ्वीवरून अंतरिक्षामध्ये गेलो आणि अंतरिक्षामधून सूर्य आणि पृथ्वीला आपण जर पाहिलं तर रात्र आणि दिवस असा भेदच नसतो. म्हणून माऊली म्हणतात की जया पाहले अद्वैत दिवसे, जे दिवस आणि रात्रीमध्ये द्वैत नाही, ते एक अद्वैतच आहे. मग आपणा पाची आपण असे अखंडित. त्यामुळे जेव्हा आपण सिद्धाला शरीर रूपामध्ये जर वेगळं पाहायला लागलो तर ते एक मोठं अज्ञानच असेल. जसं आपण दिवस आणि रात्रीला वेगळं पाहायला लागलो पण खरं पाहता ते द्वैत नाही आहे, ते अद्वैतच आहे. तसा
सिद्ध जो आहे त्याचा आत्मभाव आणि शरीर याला वेगळं पाहू नये. म्हणजे कुठल्याही सिद्धाच्या भौतिक ज्या क्रिया असतात त्यांना वेगळं असं आपल्या मानवी चित्तातनं किंवा मानवी बुद्धीनं त्याचं कधी ॲनालिसिस करू नये. ते नेहमी आत्मभावामध्ये मग्न असतात, ते नेहमी शिवरूपाशी तादात्म्य पावलेले असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या क्रिया, त्यांची जी कर्म चाललेली असतात त्याला आपण मानवी रेफरन्सेस देऊन किंवा आपल्या बुद्धीनं त्यांचं ॲनालिसिस कधीही करू नये. माऊली पुढे म्हणतात, ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी, सहज अपरिग्रही जो तिन्ही लोकी तोची म्हणून. असा सिद्ध जो आहे हा नेहमी एकाकी असतो, म्हणजे तो सदैव एकटा असतो आणि तो अपरिग्रह या स्थितीमध्ये नेहमी असतो. आपण जर इथं पाहिलं, एकाकी या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर तो स्वतःमध्ये सिद्ध आहे, त्याच्यामध्ये शिवतत्व जागृत झालेलं आहे आणि हे शिवतत्व सर्वकडे पसरलेलं आहे, सर्वांमध्येच आहे. त्यामुळे तो सर्व जगताचा असून देखील तो स्वतःमध्ये असा सिद्ध झालेला असतो. ही त्याची योगारूढ स्थिती आहे आणि हा नेहमी विवेकानं वावरत असतो. हा निरंतर अशा अद्वय भावामध्ये शिवतत्वाशी असलेल्या अद्वय भावामध्ये स्थित असतो. त्यामुळे सर्व विश्व स्वतःचे आहे. तर मग कुणाची वस्तू घ्या किंवा कुणाच्या वस्तूबद्दल हाव बाळगणं अशा गोष्टी त्याच्याकडे नसतातच. तो अपरिग्रह वृत्तीनं राहतो. आपण जर आपल्या घरामध्ये 10 लोक राहत आहेत तर त्यांच्या वस्तू जमा करतो का आणि आपल्याजवळ ठेवून देतो का? नाही. कारण त्या आपल्याच घरामध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला परकेपण नसतं. तसा असा जो योगारूढ सिद्ध आहे त्याला कुणाबाबतीतच परकेपण नसतं. पूर्ण विश्वामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या स्वतःच्या आहेत किंवा त्याच्याबद्दल त्याला एक प्रकारचं आत्मीयता आहे, पण त्याच्याबद्दल परिग्रह नाही आहे. ती वस्तू आपल्याजवळ असावी असा भाव नाही आहे. त्यामुळे तो अपरिग्रह अशा स्थितीमध्ये तिन्ही लोकी असतो. म्हणजे सर्व लोकांमध्ये तो सर्व स्थितीमध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये तो अपरिग्रह वृत्तीनं राहत असतो. ऐसे असाधारण निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. श्रीकृष्ण हा स्वतः योगेश्वर आहे आणि गीता सांगताना अर्जुनाला त्याने ही जी योगारूढ सिद्धाची विविध रूप, विविध लक्षणं आणि गुण सांगितले आहेत, ती म्हणजे तो स्वतःचीच गुणलक्षणं सांगत आहे. कारण तो स्वतःच सिद्ध आहे, तो स्वतःच योगेश्वर आहे आणि ही असाधारण आहेत. ही साधारण व्यक्तीची लक्षणं नाही आहेत, ही एका सिद्धाची लक्षणं आहेत. जो ज्ञानियाचा बापू देखणीया दिठीचा देपू, जया दादूला याचा संकल्प विश्वरची. हा ज्ञानियांचा बापू आहे, म्हणजे हा ज्ञानियांमध्ये सर्वात थोर आहे. हा सर्वांपेक्षा उच्च स्थितीला पोहोचलेला, ज्ञान्यांमध्ये उच्च स्थितीला पोहोचलेला असा विज्ञानी योगारूढ सिद्ध आहे आणि त्याचे पाहणे म्हणजे दृष्टीचा दीपक असतो. दृष्टीचा दीप होऊन झालेला असतो, म्हणजे तो सदैव दृष्टाभावातून पाहतो. दृष्टा भाव जो आहे त्यामध्ये दृश्य आणि पाहणे म्हणजे दृष्टी यामध्ये भेद नसतो. दृश्य म्हणजे आपण जे पाहतो, म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं असलेलं जे जगत आहे ते आपल्यासाठी दृश्य आहे. किंवा सिद्धासाठी हे शरीर देखील एक दृश्य असतं आणि बाहेरचे जे जगत आहे ते देखील एक दृश्य असतं. पण ते अद्वैत एवढं सिद्ध झालेलं असतं की त्याला बाहेरचं जगतातलं दृश्य आणि स्वतःचं आत्मतत्व यामध्ये काही फरक नसतो. त्यामुळे तो एका दृष्टाभावातून पाहत असतो. जरी तो दृश्याला पाहत असला तरी त्याची दिठी हीच दृश्य बनून गेलेली असते. म्हणजे पाहणे ही जी क्रिया असते त्यामध्ये देखील कुठलाही संकल्प नसतो. असा जो सिद्ध आहे, जया दादुलयाचा संकल्प, असा जो सिद्ध आहे त्याचा संकल्प जो असतो तो विश्वरची, तो विश्व रचण्याचा इतका थोर आणि एवढा महान संकल्प अशा सिद्धांचा असतो. प्रणवाची पेठे जाहले शब्दब्रह्म मजिठे, ते जयाचिया यशा धाकुटे वेढून पुरे. असा सिद्ध जेव्हा
संकल्प करतो विश्वरचनेचे, विश्वशांतीचे आणि धर्मरक्षणाचा जो संकल्प त्याचा असतो तो एवढा मोठा असतो की कुठलेही शब्द पुरे पडत नाहीत. प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे. माऊली सुंदर उदाहरण इथं देतात की जर प्रणव म्हणजे ओंकार या नादब्रह्माचा, प्रणव हा नादब्रह्म आहे आणि त्याची पेठ म्हणजे त्याचा ज्या बाजारामध्ये शब्दब्रह्माचे जर कपडे ठेवले म्हणजे शब्दब्रह्म हा नादब्रह्माचा एक भाग आहे जो त्याचं मूर्त स्वरूप आहे. आणि असे शब्दब्रह्म जर आपण घेतले आणि असे पुष्कळसे शब्द किंवा अशा पुष्कळशा शब्दातून जर आपण अशा योगारूढ सिद्धाची ज्याचा जो संकल्प असतो, ज्याची ती विश्वनिर्मिती असते, ही जर आपण वर्णन करायला घेतली तर ती होऊ शकत नाही. शब्द हे तोकडे पडतात असं माऊली सांगतात. ते जयाची या यशा धाकुटे वेढू न पुरे. हे त्याचं जे यश आहे, जे विश्वनिर्मितीचं, विश्वशांतीचं, धर्मरक्षणाचं जे त्याचं यश आहे ते कुठल्याही शब्दामध्ये सामावलं जात नाही. हे सगळं शब्दरूपी जे कापड आहे ते तोकडं पडतं. अशा सिद्धांच्या कार्याच्या संबंधी आपण जेव्हा बोलतो, जेव्हा आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणा किंवा अमृतानुभव हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो जर आपण पाहिला तर त्यांची ती अपरोक्षणाभूती किंवा जीवनमुक्त दशा त्यांनी जी वर्णन केलेली आहे त्यामधून आपल्याला समजतं की ही जी अवस्था आहे ही शब्दामध्ये पकडणं किती कठीण आहे आणि ती शब्दाद्वारे समजून घेणं देखील किती कठीण आहे. त्यामुळे माऊली इथे म्हणतात की जहाले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाची न यशा धाकुटे वेढू न पुरे. जयाची अंगिके तेजे आवो रवी शशी जिये वणिजे म्हणून जग हे वेसीचे विण असे तया. माऊली म्हणतात की त्यांच्या अंगीचं जे तेज असतं ते रविशशी म्हणजे चंद्रसूर्याच्या सारखं तेजस्वी असं त्यांचं हे तेज आहे. म्हणून हे जग त्यांच्याशिवाय प्रकाशमान होऊ शकत नाही. असे सिद्ध, असे ज्ञानी जेव्हा जगामध्ये असतात त्यांचा ज्ञानाचा जो प्रकाश पडलेला असतो, त्यांनी जे काही संकल्प घेतलेला असतो विश्वकल्याणाचा, तो जर राहिला नाही तर हे जगच राहू शकणार नाही. त्यांच्या या ज्ञानमय प्रकाशाशिवाय हे जग काहीच नाही. हे जग शून्य होऊन जाईल. हे म्हणून जग हे वेसजे वेण असे तया. माऊली इथे सुंदर रीतीनं सांगतात की जगात जो ज्ञानविज्ञानाचा प्रकाश आहे तो या सिद्धांमुळे आहे. आज देखील आळंदीमध्ये माऊली हे आकाश तत्वामध्ये इथे अस्तित्वामध्ये आहेत. त्यांच्या ज्ञानविज्ञानाचा प्रकाश चहूकडे पसरला आहे. आज जो आपलं धर्मरक्षण होत आहे हा त्यांच्या ज्ञानविज्ञानाच्या प्रकाशाचंच एक मूळ प्रकाश, हेच त्याचं एक मूळ कारण आहे. त्यामुळे माऊलींचं ज्ञान हे दत्तचित्त देऊन ऐकणे आणि कुठलाही किंतु मनात न ठेवता ग्रहण करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या काही ओव्यांमध्ये त्यांनी असेच हे सिद्धाचं चित्तवर्णन आणि त्याचं विविध गुणवर्णन केलेलं आहे. आपण पुढच्या सत्रामध्ये हे याचं चिंतन करूया. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव.